बघा इकडं तरी ना तर माझ्या पण मोबाईल काय होते लॉक काढा काहीतरी बेस करा फटाफट. हॅलो 2-4 पोच द्या ना अलग अलग घे ना एक एक साईडला आहे ना बंदूक. एक एक साईड तिकडे घेऊया. या अरुण शेठ तुम्ही इकडे हा असं करा. 2 बोलणे झाले काही म्हणजे बघा बुके बरोबर उचलला की नाही त्याचा आणलेला नाही तो चांगल्यापैकी उचललाय. करायचं असतं काय आणलेला हात काढून बोला साहेब. भाऊ कार मी तुझं काढतोय. हो होय होय नक्की खालचा बटन माहिती की नाही तुला 3 काढले तरी बटन काय माहिती करतो. तुला किती काढले तरी कमी. हो निसार भाई बोलत आहेत तुम्हाला. इकडे बोल. अच्छा सोय इकडे बोल. Happy birthday to you. Happy birthday dear Nasir bhai. Happy birthday to you. तुम्हाला बारवायचं फोटो घ्या जास्त नको तुमच्या सोबत रोज असतात ते आम्हाला कधीतरी भेटतात. महिन्यात भेट होत नाही. काय तिथे जाता तर 2 महिन्यांनी भेटलो आम्ही. दिवाळी नंतर आता भेटलो आम्ही काल परवा दिवशी. ते आम्हाला म्हणतात तुम्ही आता बाहेर जा. नाही आम्ही निघालो म्हणालो तुम्ही थांबा. आम्ही निघालो तुम्ही आलेत म्हणून. प्रसिद्ध उद्योजक नाशिरभाई खोत यांचा जो वाढदिवस आहे आपण त्यांच्या ऑफिसमध्ये आहोत. नाशिरभाई खोत म्हणजे कोसरे गावातील एक तरुण उद्योजक. नाशिरभाई वाढदिवसानिमित्त तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. काय सांगाल वाढदिवसानिमित्त तुम्ही? निसरभाई तुमचा भरपूर धन्यवाद की आज तुम्ही वाढदिवसानिमित्त माझ्या ऑफिसमध्ये आलात आणि मला शुभेच्छा दिल्यात. त्यासाठी मी तुमचे आणि तुमच्या सर्व सहकार्यांचे मनापासून धन्यवाद देतो. नाशिरभाई तुम्ही लहानपणापासून तुमचं गाव पोसऱ्यापासून तुमची सुरुवात. मधल्या काळात तुम्ही दुबईमध्ये गेलात. त्यानंतर पुन्हा तुम्हाला गावची ओढ आणि तुम्ही या उद्योग क्षेत्रामध्ये उतरलात. एकंदरीत तुमचा तो प्रवास आमच्याकडे थोडक्यात विवेचन करा. हो नक्कीच. कसं आहे की पोसरे गावी माझा जन्म झाला. खरोखर ते एक माझं तर भाग्यच आहे की मी पोसऱ्यासारख्या गावामध्ये जन्मलो. सुरुवातीपासून शाळा चालू असल्यापासून शाळेमधून आमच्या घरामध्ये शिक्षण हा एक अतिमहत्त्वाचा विषय असायचा. शिक्षण घेतलं पाहिजे. वडिलांचे संस्कार आई वडिलांचे हे संस्कार हे तसे चांगलेच माझ्यावर घडत गेले. त्यानंतर मी चिपळूणमध्ये DBJमध्ये शिकलो. त्यानंतर मी मुंबईला कामानिमित्त गेलो. तिथे शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर मी दुबईला गेलो. परदेशात गेल्यानंतर एक सर्वसामान्याप्रमाणे मी सुद्धा एक छोट्या ह्याच्यातून नोकरीला सुरुवात केली. नोकरी करत असताना मी तिथे इंजिनिअरिंग वगैरे केलं आणि तिथे पार्ट टाईममध्ये मी माझं शिक्षण घेऊन नंतर मग मला चांगली तिथे स्कोप भेटला आणि मग चांगल्या नोकऱ्या मला भेटत गेल्या. असे करत असताना मग परत आपल्या गावी येऊन किंवा चिपळूणमध्ये येऊन चिपळूणची ओढ हमेशा राहत राहिली आणि मग चिपळूणमध्ये येऊन काहीतरी करावं हे नेहमी वाटत असे. कारण तिकडे काम करत असताना अगदी म्हणजे एकीकडे आपले भारत किंवा एकीकडे आपलं चिपळूण सुंदर कोकण आणि तिकडे परदेशात वाळवंटात असताना मग ते नेहमी त्याची आठवण आपल्याला येत राहायची. तर काही ना काहीतरी करावं हा तर उद्देश होताच. परंतु आज एवढं जे काय आहे हे सर्व तुमच्यासारख्यांच्या माझ्या मित्रमंडळी त्याच्यानंतर सर्व सहकारी त्याच्यानंतर वडीलधारी माणसं यांचं प्रेम त्यांचे आशीर्वाद अल्लाह तालाची कृपा आहे माझ्यावर की मी आज या. नाशिरभाई एकंदरीत तुमचे वडील हे राजकारणामध्ये होते. गावचे सरपंच होते. पण तुम्हाला असं नाही वाटलं की तुम्ही राजकारणामध्ये यावं? नाही त्याचं कसं आहे की राजकारण हे नेहमीच सर्वांनी करावं असं मला वाटतंच. माझ्या वडिलांनी 36 वर्ष ग्रामपंचायतमध्ये होते. त्यांनी समाजसेवाच केली. असे समाजसेवा करत असताना काहीसं दुर्लक्ष असं आमच्या काही घरातल्या लोकांना किंवा असं वाटत गेलं की शक्यतो वडिलांचं काही आपल्याकडे दुर्लक्ष झालं असेल किंवा ते तसं काही ग्रोथ आपल्या फॅमिलीसाठी काही करू शकले नाही. तर फायनान्शियल प्रॉब्लेम समजा किंवा काय असे काही टंचाई येत गेली.
तर त्यानंतर मग आम्ही जेव्हा मोठे झालो मुलात, तर एक 6 बहिणीनंतर मी एक त्यांना मुलगा, तर एवढ्यानंतर मग माझ्यावर भरपूर एक जबाबदारी आली. ती जबाबदारी पार पडत असताना कुठून तरी चांगल्या मार्गाने पैसा कमवून आपल्या घरच्यांना सुख देणं हेच माझं महत्त्वाचं ठरलं. आणि त्याच्यात जात असताना जेव्हा मी एक एक काम हातात घेत गेलो, त्याच्यामध्ये मला यश येत गेलं आणि आज त्याच्यामध्ये मी बांधील राहिलो. आता याच्यातून जर राजकारणात जायचा जर विषय आला तर निसारभाई नक्कीच राजकारणाची मला सुद्धा आवड आहे. परंतु जे काय पूर्वी आपलं जे काही वडिलांनी केलं, म्हणजेच मी कधी कधी मस्करीमध्ये लोकांना सांगतो की चुकीतून काहीतरी शिकावं, तर मी त्या चुकीतून थोडं शिकलो. आणि सध्या तरी मी राजकारणाचं तसं काय मी हे केलेलं नाही किंवा काही माझा विचारसुद्धा जवळपास नाही. परंतु राजकारण म्हणजेच काय, तर एक समाजकारणच आपण समजतो. तरी समाजकारणामध्ये नक्की मी जिथे जिथे गरज असेल तिथे तिथे राजकारणाचा विषय आता निघाला. मी तुला विचारतो की आता तरी मध्यंतरी नगरपालिका निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमधला खरा हिरो जर असेल कोण नाशिरबाई खुद असं बोललं जाते, नेमकं सत्य काय? तसं नगरपालिकेच्या माध्यमातून तसं काय मला काही फारसं असं काय मी केलेलं नाही. आणि मला बरं नाशिरबाई, आमच्याकडे अशा काही गोष्टी आहेत ज्याच्याकडून सत्यता पार पडते की मुळात ज्या टायमाला सुरेखाताई खराडे आणि शिवसेना हा पक्ष सोडला त्यानंतर तुम्ही त्यांना भाजपमध्ये घेऊन गेलात किंवा राष्ट्रवादीकडून घेऊन चालला होता, अशा काही गोष्टीचा खुलासा होतोय. नेमकं सत्य काय? नाही, माझं खरं बघितलं तर ते तसं सत्य नाही आहे. हे सर्व क्रेडिट आणि हे सर्व जे काही ते नगराध्यक्ष झालेले आहेत, माझे आणि त्यांचे घरचे संबंध आहेत. पण त्याचं सर्वस्वी जे क्रेडिट जे काही कोणाला असेल तर ते स्वतः सुरेखा खराडेंनाच असेल. त्यांची मेहनत 5 वर्ष केलेली, त्यांची कामं ही त्यामुळेच ते जिंकून आलेले आहेत. अच्छा, माझे त्यांचे घरचे संबंध असल्यामुळे कुठे ना कुठे जर माझा हातभार लागला असेल किंवा लोकांना त्याच्यामध्ये शंका येतात, हे शंका येतीलच, कारण तसे माझे संबंध त्यांच्यासोबत आहेत, बहिणीभावाचे संबंध आहेत. परंतु माझं असं काय माझ्यामुळे मी तो क्रेडिट त्यांचं घेणं हे चुकीचं ठरेल. ते त्यांच्या स्वतःच्या बळावर ते निवडून आलेले आहेत आणि मला वाटतं चांगली कामं करतील अशी आपण अपेक्षा करतो. नाशिरबाई म्हणजे एक उत्कृष्ट बिझनेसमॅन, एक समाजसेवक, एक जनसेवक. त्या पलीकडे जाऊन आपण एक त्यांचा एक पैलू आहे पेंटिंग. नाशिरबाई, पेंटिंगची आवड केव्हापासून? मला पेंटिंगची खरी आवड तर म्हणजे शाळेपासूनच होती. इयत्ता 4थीमध्ये असल्यापासून मला असं वाटायला लागलं की मी काहीतरी चांगलं करू शकतो. आणि योगायोगाने मी जेव्हा होम हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असताना आम्हाला चांगले चित्रकलेचे चांगले गुरुजी भेटले, गोसावी सर म्हणून, अजूनसुद्धा ते कार्यरत आहेत. आणि त्यांच्यातून मी चांगलं असं मला वाटायला लागलं की मी सुद्धा असं करू शकतो. परंतु परत एकदा परिस्थितीच्या समोर मी मुकलो गेलो. शिक्षण हे घेतलं पाहिजे, कुठेतरी पैसा कमवण्याचं शिक्षण घेतलं पाहिजे, असं शिक्षण घेतलं पाहिजे की ज्यातून आपण पैसा कमवू. म्हणून मी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग वगैरे करून नोकरीला लागलो. आणि दुबईला असताना मग अशी आवड निर्माण झाली, गाठीभेटी लोकांच्या होत गेल्या. मग मला परत ती माझी आवड निर्माण झाली. पैसे आल्यानंतर असं वाटलं की आपण आता आपली हॉबी जोपासू शकतो. मग त्या माध्यमातून मी पुण्यातील एक चांगली वॉटर कलर आर्टिस्ट आहेत मिलिंद मुलीक म्हणून, त्यांची भेट घेते, त्यांच्याकडून काही क्लासेस घेतो. मी अजूनही त्यांच्याकडे जातो सुट्टीच्या टाईममध्ये किंवा कधी त्यांच्याकडे क्लासेस घेतो आणि मी त्याप्रमाणे ते करतो. पेंटिंगची मला एवढी आवड आहे की मी अगदी जर वयाच्या 50 नंतर कधी जर रिटायर्ड झालो तर मी काय करेन असं जर कोणी मला विचारलं तर कशामध्ये होणार? राजकारणामध्ये होणार की बिझनेसमध्ये होणार? निवृत्त आपण बिझनेसमधूनच सोडल्या. आणि बिझनेसमधून निवृत्त होत असताना निवृत्त झाल्यानंतर मी जर काय करेन तर मी माझ्या फावल्या वेळेत नक्कीच पेंटिंग करेन आणि त्याच्यातून समाजाला किंवा पेंटिंगची आवड असणाऱ्या लोकांना काय आपण बऱ्याच पेंटिंग बनवलेल्या आहेत. माझे बरेच पेंटिंग सिंगापूर, हाँगकाँग पासून सुद्धा गेलेले आहेत. मी वॉटर कलरमध्ये नैसर्गिक चित्र जे म्हणतात ते करतो, पोर्ट्रेट सुद्धा करतो. अशा बरेच आपण स्केचिंग वगैरे सुद्धा करतो. आणि आता आम्ही लवकरच म्हणजे एक योगाला तर लवकरच एक्झिबिशन करायचं चाललेलं आहे. चिपळूणमध्ये करतो? हो, चिपळूणच. माझं कोकण किंवा माझा कोकण परिसर किंवा माझा कोकण परिचय असा माझा एक सब्जेक्ट आहे, त्याच्यावर मी काम करतोय. 1-2 वर्ष मी त्याच्यामध्ये मी करणार. आता आपण पाहिलं की नाशिरबाईंचं समाजसेवक, जनसेवक आणि आता आपण जे पेंटिंगचं पाहिलं, पण नाशिरबाईंची अजूनही खूबी आहे ती म्हणजे हायपर मार्केट सारखं चिपळूणमध्ये एक दालन उभं केलंय. आज चिपळूणच्या तालुक्यातील अनेक लोकांना हायपर मार्केट हे आपल्या घरचं सगळं झालेलं आहे. नाशिरबाईंना विचारू शकतो की तुम्हाला संकल्पना कशी काय सुचली? कसं आहे, धंद्यामध्ये वावरत असताना अजून कुठला तरी धंदा करावा. कन्स्ट्रक्शनच्या धंद्यासोबत लोकांच्या मॅक्झिमम लोकांपर्यंत कसं पोचता येईल, मॅक्झिमम लोकांना कशा सुविधा देता येतील. इथे आम्हाला कन्स्ट्रक्शन धंद्यामध्ये फक्त ज्यांना फ्लॅट पाहिजे तेच येतात, परंतु सर्वसाधारण लोकांपर्यंत पोचता येत नव्हतं. म्हणून मी एक अशी कुठेतरी रिटेल आउटलेट, मग ते हायपर मार्केट अशी माझी संकल्पना डोक्यात आली, जेणेकरून घरगुती वस्तू, रोजच्या लागणाऱ्या वस्तू, कपडे असं एकत्र जर लोकांना दिलं तर लोकांना त्याचा फायदा होईल. आपल्यापासून लोकांना काही ना काहीतरी समाधानाने आपण काहीतरी त्यांची सर्व्हिस करू, या उद्देशाने मी याच्यामध्ये उतरलो.
चुकून पुरतं मर्यादित ठेवणार की अन्य नाही. ठिकाणी शाखा? हायपर मार्केट हे जर तुमच्या सर्वांचं सहकार्य असेल आणि अल्लाह तालाची जर कृपा असेल आणि मला जर त्याच्यामध्ये नक्कीच मी अजून 1 वर्षानंतर मी याचा विस्तार करण्याच्या याच्यात आहे. माझ्यामध्ये खेड, दापोली आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये याचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहे. नासिर भाई, एक खोचक प्रश्न आहे. बोला ना. सध्या राजकारण जे सुरू आहे चिपळूण तालुक्यामधलं, त्याविषयी तुमचं नेमकं मत काय? तुम्ही राजकारणी नाही आहे, पण तुमचं नेमकं मत काय? मी फार छोटा मनुष्य आहे त्यांच्यासमोर. सर्वांचे माझे अगदी जीवाभावाचे संबंध आहेत. प्रत्येक आजी माझी खासदार आमदारापासून माझे सर्व मला प्रेम करतात आणि प्रेम याच्यातून करतात की मी एक सर्वांना प्रेमाने बघतो, रिस्पेक्टने बघतो आणि मी समाजात जे काम करत असतो त्यामुळेच मला एकदा चांगल्या व्यक्ती आणि बघतात. मला तसा काही कोणाचा त्राससुद्धा अजूनही भेडसावला नाही. आज मग पुढच्या वर्षी मला 10 वर्ष ह्याच्यामध्ये धंद्यामध्ये होती आणि खरोखरच मी सर्वांचे ऋणी आहे चिपळूण वासियांचा आणि त्यांना मी खरोखर त्यांना धन्यवाद देतो की मला आजपर्यंत तसं काही आलं नाही. राजकारण प्रत्येक पक्षाचं वेगवेगळे राजकारण चालत असतो. त्याची फक्त आपण एक सकाळी उठल्यानंतर पेपरमधून हे बघून थोडं आपण एक त्याचं आत्मपरीक्षण करत असतो. तेवढंच मी सांगेन की त्याचा कधीतरी आपल्याला पुढे आपल्याला त्याचा फायदा होईल. आज वाढदिवस आहे, वाढदिवसानिमित्त काय सांगू शकाल चिपळूणवासियांना, तुमच्या इथे चिंतकांना, मित्रमंडळींना? माझ्या इथे चिंतकांना आणि चिपळूणवासियांना एवढेच सांगेन की असंच प्रेम राहू द्या माझ्यावर. मी माझ्या ह्याच्यातून राजकारणामध्ये प्रवेश करणार आहे? नाही, राजकारणाचा प्रवेश हा मला वाटतं अजून 10 वर्ष तरी काय त्याची शक्यता तुम्ही बाळगू नका. परंतु चिपळूणवासियांच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर असेन. यदा कदाचित चुकून जर माझ्या हातून काय समजा वेगळं कृत्य किंवा काय असं जर अपमानास्पद घडले असेल तर त्यासाठी मी अगदी मनापासून क्षमा मागतो. मी अजून लहान आहे, तुमच्या सारखाच आहे, तुमच्या मधलाच आहे. मला नेहमी मार्गदर्शनाची गरज आहे. मार्गदर्शन करत राहा आणि मी तसाच तुमच्यामध्ये आणि समाजामध्ये काम करण्यासाठी सदैव तत्पर असेल. चला. आता तू मला कधी मिळशील सांग. ओके, ठीक आहे. हो, मी करतात येतात येतो ना? थांबणार काय आलोऱ्यात? शिरगाव थांबणार? तू तर पोहोचेल तसा. 2 मिनिटं. शिरगाव